अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। गुजरातमधील वडोदरा इथे 108 फुटांची अगरबत्ती बनवण्यात आली आहे आणि या अगरबत्तीचं मोठ्या उत्साहात उदयपूरमध्ये स्वागत करण्यात आलं। भाविकांनी या अगरबत्तीची आस्थेने पूजा केली आणि ही भली मोठी अगरबत्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेली आहे। मध्य प्रदेशातील रीवा इथून 100 ध्वज अयोध्येला पाठवण्यात येणार आहेत आणि या राजध्वजात कोविदाराची निशाणी असणार आहे। प्रभू श्रीराम जेव्हा वनवासातून परतले तेव्हा भारताने याच ध्वजाने त्यांचं स्वागत केलं होतं आणि आता हे ध्वज मंदिरात लावण्यात येणार आहेत। 15 तारखेला हे ध्वज अयोध्येला पाठवण्यात येणार आहेत। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्या राम मंदिराची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत। यामध्ये 3 मजली राम मंदिर पारंपरिक नागर शैलीमध्ये बांधलं गेलंय। त्याची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आहे, तर 161 फूट उंची आणि मंदिराचा प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे आणि त्याला एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत। मुख्य गर्भगृहात श्रीराम लल्लाची मूर्ती आहे आणि पहिल्या मजल्यावर एक मंदिर असणार आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे। बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात विहिंप, भाजप आणि बजरंग दल कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना फूल, अक्षता आणि निमंत्रण पत्र देऊन या महाउत्सवात सहभागी होण्याचं आवाहन करतायत। 22 तारखेला मंदिरात भजन कीर्तन, दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात येते। रामायणाचा विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे। उर्दू भाषेत देखील रामायणाचा अनुवाद केला असून त्याची प्रती यूपीतील मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठात आहे। 1916 मध्ये लाहोर येथे उर्दूतील रामायण प्रकाशित करण्यात आलं होतं आणि या रामायणाचं शिवव्रत लाल यांनी उर्दूतून भाषांतर केलं होतं। तर रामायणाचा उर्दूमध्ये देखील अनुवाद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। विविध भाषांमध्ये खरं तर रामायणाचा अनुवाद करण्यात आलाय आणि उर्दू भाषेमध्ये देखील रामायणाचा अनुवाद केला असून त्याच्या प्रती या यूपीतल्या मेरठ चौधरी चरण सिंह विद्यापीठात आहेत। 1916 मध्ये लाहोर इथे उर्दूतील रामायण प्रकाशित करण्यात आलं होतं आणि या रामायणाचं शिवव्रत लाल यांनी उर्दूतून भाषांतर केलं होतं।